खरं सांगू का, गुरुपौर्णिमेमुळं स्वामींच्या तोरणाच्या एवढ्या जास्त ऑर्डर्स आहेत ना, मला अजिबातच वेळ नाही आहे. पण गार्डनिंगची आवड इतकी जास्त आहे ना, की मी माझ्या झाडांसोबत आहे ना, वेळ घालवल्याशिवाय माझा मूड फ्रेशच होत नाही. तर त्यामुळे म्हटलं आज आहे ना, 10 मिनिटं तरी सकाळची झाडांना देऊयात. मस्तपैकी सगळ्या झाडांची छाटणी करून घेतली, स्पेशली कढीपत्त्याची आणि त्यानंतरनं मी आले किचनमध्ये. 2 टायमांचा आज स्वयंपाक करून ठेवणार होते, कारण काम खूप जास्त आहे आणि दोन्ही टाईम वेगवेगळा स्वयंपाक करायचं म्हटलं ना, तर ते पॉसिबल होत नाही. तर त्यामुळे मस्तपैकी रस्सा मटकी करणार होते. एकदा केली की दोन्ही टाईम होऊन जातं आणि पोळ्याही मी करून घेतल्या. फक्त पोळ्या रात्री तेवढ्यात ताज्या-ताज्या करेल. पण बाकी जे काही भात वगैरे आहे ना, ते सर्व दोन्ही टायमिंगचं करून घेतलं. भांडी वगैरे आवरून घेतली आणि किचन छानपैकी क्लीन वगैरे करून झालं आणि मग मी आले एवढ्या घाईघाईमध्ये काम करण्यासाठी आणि पाहते तर काय लाईटच गेलेली आहे. एवढी जास्त लाईट जाते ना, म्हणजे मला असं झालं की काय स्वामी माझी कुठली परीक्षा बघतायत माहीत नाही. मग म्हटलं चला आता लाईट नाही तोपर्यंत जे काही मार्केटमधून सामान घेऊन आले होते ना, ते तरी एकदा चेक करून घेते. कारण लाईट नाही याच्यावरती रडत बसण्यापेक्षा काहीतरी प्रोडक्टिव्ह काम केलं पाहिजे. तर त्यामुळे सर्व स्टॉक एकदा चेक करून घेतला. लाईट आल्यानंतरनं संपूर्ण दिवसभर भरपूर सारं काम केलेलं आहे आणि खरं सांगू का रात्रीच्या हार्डली 3 ते 4 तास झोपते मी सध्या. माझ्या चेहऱ्यावरून पण तुम्हाला दिसत असेल किती थकलेलं आहे. पण खरं सांगू का मी खूप जास्त खुश आहे. म्हणजे एवढ्या मोठ्या गॅपनंतरनं मी बिझनेस सुरू केला आहे आणि कुठेही दुकान नाही, काही नाही. मी घरून करते आहे आणि तेही फक्त या माझ्या सोशल मीडियाच्या जोरावर. तर त्यामुळे मी नक्की सांगेल सोशल मीडियाला लाईटली घेऊ नका आणि बाय द वे आजकाल टर्किश ड्रामा बघायचं चाललेलं आहे माझं.